संडेचा दिवस आहे आणि घरातल्या डीप क्लिनिंगपासून माझी सगळी कामं झालेली आणि ब्रेकफास्ट पण लवकर बनवला कारण की स्वरची ना एक्झाम होती ट्युशनमध्ये, त्याला लवकर जायचं होतं. नमस्कार, आज आहे संडे आणि संडेचं स्पेशल काय मी बनवते, संडेला स्पेशल फिशच बनवते. आणि आज मी बनवणार आहे भरलेलं पापलेट बनवणार आहे, त्यासोबत ना प्रॉन्स फ्राय बनवणार आहे, ते पण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. पापलेट मेन म्हणजे फिश आणले ते ह्यांनी आणलेलं आहे आज मार्केटवरून. हे बघा, हे भरलेलं पापलेट आहे ना, हे अख्खे एक साईडून चिरा दिलेले आहेत आणि एक साईडून ना असं हे असं पॉकेट सारखं ठेवलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपण मसाला भरू शकतो. आणि बाकीचे आहेत ना ते पापलेट सारसाठी पीसेस करून आणलेले आहेत, कट करून आणले मस्तपैकी पूर्ण पापलेट अख्खं ठेवले असं. तर ह्यांनी काय ते शेंडा मोदा सगळं ते परबीर सगळे छाटून आणलेले आहेत आणि जे मेन कट करायचे ते कट नाही केले. तर मी काही करणार नाहीये, हवं असलं तर खाताना ते साईडला करता येईल. हे जे पापलेट कोळंबी आहे ना, त्यांना पहिले मसाले वगैरे लावून सगळं रेडी केलं आणि स्टफिंगसाठी जे प्रॉन्सचा मी मसाला बनवणार होती ना, प्रॉन्स मसाला, ते सुद्धा रेडी केलं. भाकरीची उकड काढली आणि भाकरीसुद्धा करून घेतली. साईडला भाताचा सुद्धा कुकर लागला होता आणि आता पापलेट फ्राय करायला घेतले मी, भरलेलं पापलेट. त्यासाठी स्टफिंग भरली प्रॉन्सची आणि मी रव्यामध्ये मिक्स करून पूर्णपणे आता फ्राय करून घेणार. दोघं पापलेट भरलेले. ह्याचा डिटेल्समध्ये फुल व्हिडिओ आहे तो माझ्या यूट्यूब चॅनलला उद्या येणार संध्याकाळी 4 वाजता. तर प्रॉन्स फ्रायसुद्धा झालं आणि पापलेटचं सांबारसुद्धा झालं, म्हणजे पापलेट सार. हे जे भरलेलं पापलेट आहे ते 2 प्रकारे मी बनवते आणि मी शेअरसुद्धा केलेले आहे तुमच्यासोबत यूट्यूबला. चला तर मग तयार आहे पापलेट थाली प्लस कोळंबी फ्राय, सगळंच भाग. तर चला आता जेवायला वाढलेलं आहे ताट. मला ना असं ताट रेडी करायला, व्हेज असो नॉनव्हेज असो किंवा ब्रेकफास्ट काही असो, मला असं कलरफुल म्हणजे एकदम छानपैकी तयार करायला ना, ताट सजवायला मुळात खूप आवडतं आणि जेवण बनवायला सुद्धा आवडतं. चला तर मग. बरोबर आहे, भरलेलं पापलेट पैकी जेवण केलं आणि जेवण सर्वांना आवडलं. त्याच्यानंतर लगेचच मी किचन ओटा आवरायला घेतला कारण की किचन ओटा आवरला की लगेचच भांड्यांचा रगड आहे तो सुद्धा क्लीन करायचा होता. सर्व आवरल्यानंतर कापूरदानी लावली कारण की छानपैकी स्मेल, सुगंध येतो. फिशचा स्मेल पूर्णपणे जातो आणि 1:45ला माझं पूर्ण आवरलेलं. थोडा वेळ कपड्यांच्या वगैरे घड्या घातला, माझं कबाड आवरलं आणि थोडं बाहेर निघालो कारण की असंच राऊंड मारायला गेलो आणि तिथे मूड काहीतरी आपण रील शूट करूया. आणि हे अजिबात प्लॅनिंग केलेलं नव्हतं, अचानक ठरलं आणि काहीसं असं आमचं शूट झालं बघा. बरं, आम्ही इथे छानपैकी शूट करतोय आणि स्वरचं चाललं होतं इथे ग्राउंडला खेळणं. म्हटलं पाऊसही अजिबात नव्हता, वातावरण एवढं छान होतं की खरोखर एवढा छान मूड होत होता. आणि मग स्वरचंही खेळून झालं. घरी निघण्यासाठी त्याला बोलवलं तर हे बघा काय पराक्रम केलेले त्याने. घरी आल्यानंतर छानपैकी चहा घेतला.